गुड मॉर्निंग. निघालो आम्ही 4 वाजता निघायचं होतं, 5:30 झालेले आहेत. इकडे सुंदर असं दृश्य सकाळ सकाळचं. इकडे दोन्ही बस तयार झालेल्या आहेत. आणि मी काल तुम्हाला बोललो होतो आपल्याला गंगोत्री धामला जायचं आहे, पण तसं नाही, आपल्याला यमुनोत्री धामला जायचं आहे. आज गंगोत्री धाम पण नंतर जाणार आहे. आपला आज पहिला धाम असणार आहे ते 4 धाम मधलं. तर आम्ही निघालो 4 धाम मधलं आमच्या पहिल्या धामला जाण्यासाठी. इकडे भरपूर ठिकाणी असे लँडस्लाईड झालेले आहेत, त्यामुळे रोड पूर्ण बंद आहेत. त्या साईडचा रोड पण पूर्ण बंद झालेला आहे. एकच साईडचे रोड चालले, त्यामुळे थांबून ट्रॅफिक सोडतं. नाश्ता भेटलेला आम्हाला. आणि काय नाश्ता? कांदा पोहे. कांदा पोहे नाश्त्याला. सकाळी सकाळी पोहे, कांदा पोहे. आम्ही आता यमुनोत्री धामला पोहोचलेलो आहे आणि खूप थंडी येते. 9 टेम्परेचर आहे आता. सगळ्यांना थंडी वाजते, सगळे गारटले आहेत, कारण की कोणीच एक्सपेक्ट नव्हतं केलं की 9 डिग्री सेल्सिअस असेल तापमान. 5 डिग्री आहे 9, पण असं वाटतं -9 आहे. इकडे एवढी थंडी आहे की मी गरम गरम कॉफी डायरेक्ट पितोय. हबीबी कम टू उत्तराखंड. वाफा निघतात बघा कॉफी म्हणून. ये क्या है? छोले पराठे के साथ। इसके साथ मतलब क्या होता है? छोले और परोठे। परोठे. और यहाँ पे क्या मिलता है मतलब खाने के लिए? अच्छा, मैगी. राजमा की दाल, मैगी, अच्छा. कॉफी, चाय। कसं वाटतं तुम्हाला बर्फाचं? एक नंबर. तुम्हाला कसं वाटतंय बर्फाचं? एक नंबर. बर्फ दिसतोय का तुम्हाला? बर्फ आम्हाला असं वाटतं आत्तापासूनच ॲडव्हेंचरला सुरुवात झालेली आहे. हे बघा, चिखलाने भरलेले रस्ते आहेत एकदम. उत्तराखंड मधल्या 4 धाम मधल्या पहिल्या धाम मध्ये आपलं स्वागत करतो, जो की आहे यमुनोत्री धाम. ओम नमः शिवाय. तर आज आम्ही सुरुवात केले आमच्या नवीन ट्रेकिंगसाठी. तर आम्ही यमुनोत्रीचा ट्रेक सुरुवात करतोय. तुम्ही बघू शकता आपल्यासमोर असा बर्फेली पहाड तुम्हाला इथं बघायला भेटतोय. आपण इथून आता आपली ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. भरपूर लोके पिट्टू, घोडे, तसेच पालखी ह्याच्यामध्ये ट्रेक करत आहेत, त्याच्यावर बसून वरती जात आहेत. पण आम्ही स्वतःच्या पायाने स्वकष्टाने चालत वरती ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. आम्ही वरती आलो आहे. इथे घोडा खच्चर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर इथे काउंटर आहे त्यांचं. इकडून तुम्ही घोडा खच्चर वगैरे करू शकता. हे बघा, इथे घोडा खच्चर तुम्हाला मिळेल. तसं काउंटर आहे त्याचं, आणि इथे लोकांनी अशी लाईन लावलेली. इकडे थांबून एक स्टिक घेतली आम्ही दोघांनी पण. 50 रुपयाला एक आहे. सध्या तरी खूप भारी वाटतंय ट्रेक करायला. थोडासा दम लागतो कारण की थंडी पण भरपूर आहे आणि आता ऊन पण आलेलं आहे. आणि हा व्ह्यू तुम्ही बघा. या व्ह्यूमुळे ट्रेक करायला खूप मजा येते. 2 किलोमीटरचा ट्रेक केला, थंडीच गायब झाली. जॅकेट उघडायला लागला आम्हाला. दम पण लागतो. जवळपास आम्ही अर्धा तास थांबून छान फोटो आणि व्हिडिओ शूट केले या लोकेशनला. खूप छान लोकेशन आहे. परत चाललो आता ट्रेकवर. आम्ही आता यमुना द्वारजवळ पोहोचलोय. तुम्हाला यमुना द्वार दाखवतो. जसं तुम्ही वर चालत याल ना, चालायला जागाच नाही भेटणार. सगळे घोडे येत आहेत, हे येतात.
अजिबात चालायला जागा नाही भेटणार वरती आलो. एवढं चाललो आम्हाला वाटलं असेल 2 किलोमीटर वगैरे बाकी असेल. 4 किलोमीटर बाकी अजून. आम्ही 1 किलोमीटर चाललो अजून. आणि इथं चालायला पण जागा नाही. हे पालखी आणि घोड्यांमुळे ना अजिबात चालायला जागा भेटत नाही. आम्ही चालत आता इथे राम मंदिर आहे तिथे पोहोचलेलो आहे. सगळे लोक इथे थोडे बसले आहेत. हे असं मंदिर आहे राम मंदिर. जसं पुढे चाललं ना तसं बर्फ अजून दिसतं. हळूहळू चढतो आम्ही. आता अंतर काय संपत नाही. अजून 2 किलोमीटर बाकी आहे. हे बघा अजून आम्हाला एवढं चढायचं आहे आणि तिथून पण वरती अजून चढायचं. आम्ही जरा एक छोटासा ब्रेक घेतला. आता बसलो इथे जरा पाणी वगैरे पिऊन परत जाऊ वरती. आता 1.5 किलोमीटर बाकी आहे. 1.5 किलोमीटर पण झालंय. 2-2.5 किलोमीटर समजून झाला. आलो आम्ही आता वरती चालत आता 1 किलोमीटर बाकी आहे. ते पण करू आता पटकन 1 किलोमीटर. हे बघा आता आम्ही पोहोचलो जानकी चट्टीला आणि आता इथून 1 किलोमीटर बाकी आहे. त्या घोड्यावाल्यांनी आणि पालखीवाल्यांनी हैराण केले. चढूनच झाले. तरी पोहोचलो नाही अजून पण मंदिर दिसायला लागलं आत्ताशी. हे बघा बरं वाटतं खूप लांब आहे अजून पण. ते स्कॅनिंग सेंटर जवळ पोहोचलोय. इथे तुम्ही करायला आधी पास आहे ते इकडे स्कॅन केला जातो. इकडे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते. इथे असं वरती आलं ना तशी थंडी वगैरे वाढली आहे आणि पावसाने पण वातावरण केलं आहे. आणि एवढ्या उंचावरती चक्क जिओचं 5G नेटवर्क चालतं आहे. प्रचंड गर्दी इकडे बघू शकता तुम्ही. इकडे गरम पाण्याचं कुंड येते आणि खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे दर्शनाला. पावसाला तर सुरुवात झाली आहे आणि खरं सांगू ना 7 किलोमीटरचा ट्रेक होता. तर तो जवळजवळ आम्हाला 700 किलोमीटरच वाटला. पण एवढं भारी दर्शन झालं ना वरती आल्यावरती 5 मिनटं पण नाही झाले. 5 मिनटात दर्शन भेटलं आणि पूर्ण थकवा निघून गेला. आता जोश आला खाली उतरायला. आपका नाम क्या है? मेरा नाम कपिल राणा। कपिल राणा है और ये आपका यहाँ पे बिजनेस है? जी तो ये मेरे को मदद करने वाले इधर बिजनेस करने के लिए। बिजनेस का 5 लाख में मेरे को 5 घोड़े देने वाले। वो दे उसको चलाने के लिए आदमी आदमी तो अब आपको ढूंढना पड़ेगा ना। इधर से ढूंढा। ना कुछ आदमी पर हम महाराष्ट्र से इधर चलेगा बिजनेस करेंगे हम। अरे पक्का चलेगा। हम उधर से पैसा भेजते हैं, आप खरीदी करो, आदमी लगाओ। बाबा कोई जो 10,000 10,000 दो हमको चल ठीक एक के लिए। ठीक है चलो भाई से मिलके अच्छा लगा। चलो बाय। जय हिंद जय महाराष्ट्र। आम्ही 1 वाजता चालू केलं उतरायला. आता खाली जाऊन बघू किती वाजतात ते. उतरायला लवकर उतरतो आपण. चला भेटूया खाली. पाऊस पण आलेला आहे जोरात आणि ऊन पण आहे आणि आम्हाला एवढा अजून खाली उतरून जायचं तिकडे. तिथून पण आम्हाला पुढे खाली उतरायचं आहे आणि ऊन पण आलं आणि पाऊस पण पडतोय. या इथून एवढा ह्याच्या पण मागून आम्ही एवढं क्रॉस करत फक्त अर्ध्या तासात खाली आलेलं आहे आणि हेच आम्हाला जायला जवळजवळ 2.5-3 तास लागल्यावरती. छोटासा एक ब्रेक घेतला आम्ही दोघांनी आता आणि ते मॅगी खातो आम्ही आता. हे बघा मॅगी. 2:30 वाजलेत आता आणि आम्ही अर्ध्या तासात पोचलो आता. म्हणजे 60% तरी कव्हर केलं. 40% अजून बाकी आहे. वाजले आम्हाला पोचायला आणि पावसामुळे आम्ही थांबलेलो तरी 15-20 मिनटं. पोचलो आता खाली. खूप दमलोय पण मस्त झालं एकदम दर्शन वगैरे सगळं. आम्ही आलेलो आहे बसमध्ये आणि खूप थकलोय आणि इथे सगळ्यांना ताप आलेला आहे. मला पण थोडंसं वाटते ताप आल्यासारखं. बाकी कसं होतं तुझा एक्सपिरियन्स सांग. तू घाबरत होते वर जायला? नाही ते गॉगल लावलेला आणि खालीच बघत तिकडे बघितलंच नाही. खाली बघा खालीच फक्त माझी बाजूमध्ये बघितलंच नाही. तुम्हाला ढेलावला पण हो द्या का मला. तर आजचा आपला जेवायचा मेन्यू आहे दाल राईस चपाती येते आहे. मी जरा लेट आले जेवायला. भेंडीची भाजी आहे आणि वांग बटाटा आहे आणि काकडी आहे, पापड आहे आणि रसगुल्ला आहे. आलो मी जेवलो आणि काय शूट करायची हिंमत नव्हती कारण की आपल्याला ट्रेक वगैरे करायची सवय नसते.
त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला, पण पूर्ण केला ट्रेकवर चालतच आलो. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. बाय बाय.